ट्रॉफिक मुक्त झालाच पाहिजे. चाकण ट्रॉफिक मुक्त झालाच पाहिजे. मुख्यमंत्री साहेब स्वारगेटला जाऊ नका. मुख्यमंत्री साहेब चाकणला या. मुख्यमंत्री साहेब चाकणला या. गडकरी साहेब चाकणला या. गडकरी साहेब चाकणला या. फडणवीस साहेब चाकणला या. फडणवीस साहेब चाकणला या. चाकणची ट्रॅफिक पाहायला या. चाकणची ट्रॅफिक पाहायला या. चाकणची ट्रॅफिक पाहायला या. पोलिसांचे हाल पाहायला या. पोलिसांचे हाल बघायला या. पोलिसांचे हाल बघायला या. नागरिकांचे हाल बघायला या. नागरिकांचे हाल बघायला या. नागरिकांचे हाल बघायला या. वाहन चालकांचे हाल बघायला या. चालकांचे हाल बघायला या. चालकांचे हाल बघायला या. दुचाकीदारांचे हाल बघायला या. दुचाकीदारांचे हाल बघायला या. ट्रॉफिक मुक्त झालेच पाहिजे. पाहिजे विद्यार्थ्यांचा आवाज चाकण ट्रॉफिक मुक्त झालाच पाहिजे. रुग्णांचा आवाज चाकण ट्रॉफिक मुक्त झालाच पाहिजे. व्यापाऱ्यांचा आवाज चाकण ट्रॉफिक मुक्त झालाच पाहिजे. नागरिकांचा आवाज ट्रॉफिक चाकण मुक्त झालाच पाहिजे. नागरिकांचा आवाज चाकण ट्रॉफिक मुक्त झालाच पाहिजे. विद्यार्थ्यांचा हाल बघायला या. मुख्यमंत्री साहेब चाकणला या. गडकरी साहेब चाकणला या. मुख्यमंत्री साहेब चाकणला या. तुमचं नाव सांगा आणि काय सांगा. मी स्वप्नील महादेव गायकवाड, आम आदमी पार्टी खेड तालुका अध्यक्ष. आज आम्ही चाकण तळेगाव चौकात ट्रॅफिक संदर्भात व आमचे जो आदिवासी समाज बांधव आहे त्यांच्या अनेक दिवसापासून जमिनीचं व्यवहार आहे एकाने फसवणूक केलं ते निवेदन देण्यासाठी आज आम्हाला वाटलं मुख्यमंत्री रोडला येणार आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत. चाकणची एवढी भयंकर समस्या आहे ट्रॅफिकची की मुशीहून येताना 2-2 तास लागत आहे. आमचं राजगुरुनगर असेल, मंचर असेल, नारंगाव असेल, जुन्नर असेल, अनेक नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. इथून मागे पण मी मुख्यमंत्री साहेबांना आमच्या साहेब चाकणमध्ये रोज या, साहेब आमच्या चाकणमध्ये रोज या अशा घोषणा देऊन आंदोलन केलं होतं. मुख्यमंत्री साहेब ज्या वेळेस चाकणमध्ये येतात किंवा कोणताही मंत्री चाकणमध्ये येतो त्यावेळेस 10 मिनिटं पण ट्रॅफिक नसतं. सगळ्या आयडिया या प्रशासनाला आहे. मग आमच्या नागरिकांसंग छळ का, आमचा रोड मंजूर का नाही? आज मुख्यमंत्री साहेब येणार होते परंतु ते सासवडला गेलेत. त्यांनी चाकणचं इथं तळेगाव चौक ते शिक्रापूर उद्घाटन होतं, त्यांनी या ठिकाणी उद्घाटनाला यायला पाहिजे होतं. आज आमचा नाशिक पुणे हायवे रोड मंजूर नाहीये, त्यामुळे आंदोलन करतोय. आम्हाला 2-2 तास ट्रॅफिक बघावी लागते. अनेक जण आमच्या ट्रॅफिक मध्ये मेलेले आहेत. अनेक आमच्या कंपन्यांमधून मोठा टॅक्स घेतला जातो. चाकणमध्ये मोठ्या मोठ्या एमआयडीसी कंपन्या आहेत. आमच्या सगळ्या छळ का साहेब, त्यामुळे आंदोलन पुकारलेलं आहे. आम्ही विद्यार्थ्यांचा छळ खपून घेणार नाही, आम्ही शेतकऱ्यांचा छळ खपून घेणार नाही. शेतकऱ्यांना ट्रॅफिक मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, व्यापाऱ्यांना ट्रॅफिक मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री साहेब माझी मागणी आहे, तुम्ही रोज या आमच्या चाकणला साहेब, रोज या. तुम्ही आल्यावरती ट्रॅफिक होत नाही, एवढंच माझं सांगणं आहे. मी संतोष नाना डोळे, श्रमिक ब्रिगेडचा पुणे जिल्हा अध्यक्ष. आज या स्वप्नील गायकवाड आम आदमी पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज चाकणमध्ये या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे. या आंदोलनाचं निमित्त जर पाहिलं तर हे पुणा नाशिक रोड, त्याच्यानंतर तळेगाव चाकण रोड, त्याच्यानंतर ते शिक्रापूर रोड आणि वाघोली रोड, हे सगळ्या रोडांचं उद्घाटन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय रस्ता मंत्री नितीनजी गडकरी साहेब हे आज या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी पुण्यात गणेश क्रीडा मंदिर स्वारगेट या ठिकाणी येत आहे. परंतु आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्हाला कळलं की मुख्यमंत्री गडकरी साहेब या ठिकाणी चाकणला येतात, म्हणून आम्ही आज त्यांच्यासाठी या चाकण ट्रॅफिकची समस्या, या आदिवासी बांधवांची समस्या, या विद्यार्थ्यांची समस्या, या नागरिकांच्या समस्या, पोलिसांच्या समस्या, पत्रकारांच्या समस्या, या वाहतूक कोंडीमध्ये जे नागरिक
जे जे घटक या ठिकाणी त्रास सहन करतात त्यांच्या सगळ्यांच्या समस्या या मुख्यमंत्री साहेबांपुढे आम्ही लाईव्ह दाखवण्यासाठी साहेब, स्थानिक आमदार खासदार त्यांच्याकडे तुम्ही मागणी केली नाही? या ठिकाणी स्थानिक आमदार खासदार हे काही डोळे दाखवून नाही, त्यांचे लोकप्रतिनिधी त्यांना लोकांनी निवडून दिलेले. खरं वास्तविक पाहता ही त्यांची जबाबदारी. ते कधीपासून एक आमदार तर जवळजवळ 3 टर्म इथं राहिलेले आहे. तो जेव्हापासून आमदार झालाय तेव्हापासून हे 2 पूल झालेत बघा. चाकणचा तळेगाव चौक इथं पूल झालाय, तिथं आंबेठाण चौक इथं पूल झालाय, तिथं म्हणजे 2004 पासून तो आमदार 2026 पर्यंत काय करीत होता त्याची त्यांनी 2 पूल पण झाले नाही. परंतु हे सगळं ट्रॅफिक पण त्यांची वैयक्तिक चांगली प्रगती झालेली. आता हे मी काय त्यांच्या याच्यावर जाणं योग्य नाही, पण आज निषेध करण्यासाठी मी त्यांचाही या ठिकाणी निषेध करतो. स्थानिक आमदारांचा, आजी माझी आमदारांचा, खासदारांचा त्यांचाही या ठिकाणी निषेध करतो. कारण का तर हे जे ट्रॅफिक आहे हे आज, आणि विशेष म्हणजे या 4 रस्त्यांपैकी सर्वात आधी मंजुरी 1 नंबरची मंजुरी पुन्हा नाशिक रोडला केंद्राने दिलेली. आजही भूसंपादन राखडलेले हे मगरूर अधिकारी, हे भ्रष्ट अधिकारी, हे नीच अधिकारी या ठिकाणी यांचे ज्याने संपादन होत नाही, पैसा वाटप होत नाही. आज अक्षरशः नवीन राष्ट्रीय प्राधिकरणाचे नवीन सीओ आलेले आहेत. त्यांनी कालच्या परवा या ठिकाणी भेट देऊन स्पष्ट भाषेत सांगितले डिसेंबरपर्यंत जर तुमचं भूसंपादन झाले नाही तर ही मंजुरी स्लॅब होऊ शकते. जर ही मंजुरी स्लॅब झाली तर तुम्ही आता मला विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे खासदार, आमदार, आजी माझी हे काय करतात? हे केंद्राने मंजूर केलेला निधी हा परत कसा जाईल याच्यासाठी ज्या लोकप्रतिनिधींचं आतापर्यंत काम राहिलेलं आहे आणि हे आपण सर्वश्रुत आहे. तरी या ठिकाणी मी यांचा सर्वांचा जाहीर निषेध करतो. या पोलिसांचा आला असेल, विद्यार्थ्यांचा आला असेल, आमचा स्वप्नील गायकवाड आज आम आदमी पार्टीच्या वतीने जे जे आंदोलन या ठिकाणी उभं करतोय त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः या ठिकाणी सहभागी होऊन मी माझ्या संघटनेचा, पक्षाचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहे. आपण आपल्या या जय शिवराय न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण हा आमचा आवाज राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि देशापर्यंत, राज्यापर्यंत पोहोचावा. आपण आलात, आपल्याला धन्यवाद देऊ. मुख्यमंत्री साहेब स्वारगेटला जाऊ नका, जाऊ नका, जाऊ नका. मुख्यमंत्री साहेब चाकणला या. चाकणला या.